रागिनी अंघोळ करत होती. तिला कल्पना नव्हती की मी घरात आलेलो आहे आणि बाथरूमच्या पाठीतनं मी हळूच तिला बघत होतो. बघितलं, रागिनी खूप सुंदर होती. अंगावरचे सगळे कपडे काढून रागिनी खूप छान दिसत होती. मी तिला बघत उभा राहिलो आणि थोड्याच वेळात बाथरूमच्या बाहेर ती आली. रागिनी अंघोळ केल्यानंतर तिचे ते ओले केस बघून मला तिच्या अंगावर पाणी गळताना पाहिले. तिचे ते ओले केस आणि अंगावर पाणी गळल्यावर पाहिल्यानंतर तर मला वेडच लागलं. जणू माझ्या अंगात काहीतरी वेगळंच व्हायला लागलं. मला ते रागिणीचं ते रूप बघून मनाला कसं तरीच व्हायला लागलं. रागिणी कधी माझ्या एकदा मिठीत येतं असं मला वाटायला लागलं. नमस्कार, माझं नाव राहुल आहे. माझं वय आहे 30 वर्ष. आमचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं. माझी बायकोचं नाव सुमन आहे. मी एक बँकेत नोकरीला आहे. सुमन माझी बायको एक हाऊसवाईफ आहे. ती घरीच असते, पण बँकेच्या कामामुळे मला सतत बाहेरगावी जावं लागतं आणि 2-3 दिवस तेथेच थांबावं लागायचं. मा माझा मित्र अरुण तसा तो माझा लहानपणीचाच मित्र होता. पण माझं लग्न झाले पासून तो नेहमी आमच्या घरी यायचा. तो एकदम फ्रेंडली होता. तसं त्याच्या मनात काही असेल असं मला कधीच वाटलं नाही. बसणं बोलणं व्हायचं, एकत्र खाणं व्हायचं. सुमन त्याची चांगलीच मैत्री व्हायची. पण काही वेळ बोलण्यात माझं आणि समोर सुमनचं वरून पण भांडण व्हायचं आणि खूप दवाखाने केले, पण मुलाचा रिझल्ट काहीच लागत नव्हता. आम्हाला मूल हवं होतं, पण प्रयत्न करूनही होत नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न करत होतो. नवीन दवाखान्यातही जात होतो, पण त्याच्यासमोर आमची वादावादी व्हायची, बाजाबाकी व्हायची. म्हणजे खूप नाही, पण त्याच्यासमोर एकदा तरी मुलाचा विषय निघायचा आणि तो नेहमी सांगायचा, होईल, थोडा दम ठेवा किंवा विश्वास ठेवा. ते एक बाची मारली. रोमांस खूप मन जिंकलं सुमनचं. आसपास भटकू लागला. माझा गैरहजेरीत पण तो घरी यायला लागला. का कुणास ठाऊक. मला थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती आणि भनक सुद्धा लावू दिली नाही. मनही त्याच्याशी मन मोकळं करायची, सर्व गोष्टी शेअर करायची. पण माझ्या गैरहजेरीत तो नेहमी माझ्या घरी असायचा. ते मला आता घरी गेल्यावर कळलं, कारण मी 3 दिवस बाहेर गावी गेलेलो होतो आणि अरुण माझ्या घरीच राहतो. मी घरी नसल्यावर असे माझ्या शेजाऱ्यांनी मला सांगितलं. आणि जरी मी बाहेर गावी गेलो तर सुमन माझी कधीच चौकशी करायची नाही. मी कुठे आहे, खाल्लं की नाही, आहे की नाही याची सुद्धा केली नाही. मला वाटलं ती विसरत असेल किंवा तिला विश्वास असेल, पण ते आता सर्व स्पष्ट कळत होतं. आज मी सुमनला सगळं स्पष्ट विचारणार होतो. हे सगळं ते मला फसवायचं काम का बरं करत आहे, हे मी तिला आज स्पष्टच बोलणार होतो. ठरून आलो होतो की मी आज सुमनला सगळं काही विचारेल. पण झालं भलतंच, मी सुमनला काहीही विचारलं नाही. कारण मी दरवाजा नॉक केला आणि सुमन खूप छान प्रकारे तयार होऊन होती आणि दरवाजा उघडताच तिने मला सांगितलं, अरे तू आला, मी तुझी खूप वाट बघत होते. हे सगळं ऐकून जणू माझा थकवाच निघून गेला आणि थोड्या वेळेसाठी मी विचार केला की दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपणच स्वतः बघितलं तर ते खरं म्हणावं. उगाच माझ्या आणि सुमनमध्ये वादावादी नको, कारण तिचा मूड आज खूप चांगला आहे. लोक काहीही बोलतात, त्याच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटलं होतं. बरेच दिवस अजून तसंच चाललं, पण तो आमच्या घरी येतच होता. त्याला बघून माझ्या तळपायाची मस्तकाला जायची आणि नेहमी सांगायचा, हा दवाखाना कर म्हणजे मूल होईल, तो दवाखाना कर मूल होईल, ही टेस्ट कर. मग एकदा मी त्याला स्पष्टच विचारलं, तू डॉक्टर आहेस का? त्याला माझ्या बोलण्याचा बिलकुल सुद्धा राग आला नाही, तरी तो सतत येत राहिला. आणि मला आता जाणवत होतं, तो आल्यावर सुमनचं वागणं बोलणं थोडं वेगळंच व्हायचं. आता सुमनला मला विचारावा का नाही हा प्रश्न पडायचा. सुमन कधी ओळखू आली नाही तिच्या मनात काय, पण ती जे वागायची त्याच्यावर माझं ऑब्झर्वेशन सतत चालू असायचं. खरं काय माझ्या डोक्यात चालू आहे, काहीच्या डोक्यात चालू आहे ते मी समजण्याचा प्रयत्न करत होतो. पण सुमन खूप चालाक बाई होती. आता मी ठरवलेलं होतं, सुमनला विचारायचं नाही, तिला रंगे हात पकडायचं. आता माझी अजून ड्युटी लागली. मी पुण्याला जाणार होतो आणि सुमनला 2 दिवस आधीच सांगितलं, सुमन
मला पुण्याला ड्युट्या लागल्या आहे. 2-3 दिवस तरी मी तिकडेच राहील. तू तुझी काळजी घे आणि वेळेवर गोळ्या औषध घे. तेव्हा सुमनने लगेच सांगितलं, अरे ठीक आहे, मी घेत जाईल, पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या. थोडा वेळ मी बाहेर फोनवर बोलण्याचं नाटक केलं आणि बाहेर दाराजवळ उभा राहिलो. सुमनला थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती की माझा फोन बंद आहे. मी तिचं बोलणं ऐकून होती. तिने लगेच माझ्या मित्राला कॉल केला आणि सांगितलं, राहुल अजून बाहेरगावी जाणार आहे. तू आता 2 दिवसाचे कपडे घेऊनच ये. 2 दिवस इथेच राहुल येईपर्यंत. मी ते ऐकलं आणि माझा संताप झाला. ह्या बाईला काय करू? मी हिला काय कमी पडलं होतं? माझं सुमनवर खूप प्रेम होतं, पण तिने सगळा विश्वासघात केलेला होता. आता मी कोणावरही विश्वास करू शकणार नव्हतो. मी सुमनची सगळी इच्छा, सगळं तिला जे हवं ते दिलं आणि ती अशी माझ्याशी फ्लर्ट करत आहे हे बघून मला खूप वाईट वाटलं. मी सुमनला आवाज दिला, सुमन कोणाशी बोलत आहे? तेव्हा सुमनने सांगितलं, काही नाही, आईचा फोन होता. मी तिला सांगत होते 2 दिवस मला भेटायला आहे. आई म्हणाली आत्ता नाही येणार, नंतर येईल, आत्ता थोडंसं कामात आहे अशी बोलली. मी लगेच सांगितलं, हो बरं ठीक आहे. आम्ही जेवण वगैरे केले, पण मला रात्री झोप लागेना अशीच झाली. मला उद्या निघायचं होतं. मला जायचं तर पुण्याला नव्हतंच, पण मला बघायचं होतं माझ्या गैरहजेरीनंतर तो केव्हा येतो आणि त्यांचं काय होतं. मी आता सकाळी उठलो, 9-10 वाजले. तेवढ्यात सुमन आली, अहो तुम्ही जाणार होते, अजून आवरलं नाही? हो मी जाणारच आहे. मी 10 वाजेला घरून निघालो आणि तिथेच एक हॉटेल घेतली आणि तिथूनच मी माझे कपडे वगैरे बॅग ठेवली आणि घराच्या बाजूला झाडाच्या पलीकडे कार लावून बघत बसलो. मला जाऊन अर्धा-पाऊण तास झाला आणि लगेच माझा मित्र तिथे पोचला. सुमन बाहेर येऊन त्याला म्हणाले, अरे इतका उशीर का केला? मी तर सांगितलं होतं 10 वाजता राहुल निघून जाणार आहे, तू लवकर यायचंस ना. मला अजिबात करमत नव्हतं. बघ मी आता जास्त दिवस राहुलशी खोटं बोलू शकत नाही. मला गिल्टी फील होतं. आपण काय हे खरं त्याला सांगून देऊया आणि आपलं सगळं थांबूया. मी त्याला डिवोर्स द्यायला तयार आहे. बोल तुझं काय म्हणणं आहे? हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीन